नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की 9 मार्च 2026 रोजी राज्य शासनाने संपूर्ण राज्यामध्ये मुक्त रिक्षा परवान्यास स्थगिती दिली आहे. म्हणजे काही काळापुरती का होईना आपल्याला ती बंदी झालेली आहे परवान्यासाठी. परंतु ही बंदी आणण्यासाठी, परमिट बंद करण्यासाठी पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी आपापल्या परीने आंदोलनं, निवेदनं वगैरे दिली. परंतु हे मुक्त परवाना बंदीचा जो निर्णय सरकारने जाहीर केला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खुशी आनंदाचं वातावरण आहे. आणि यामध्ये विशेष बाब अशी म्हणजे सर्व संघटनांनी मिळून केलेल्या कामाची पावती म्हणून पुण्यातील एका रिक्षा चालकाने, जो युवा ग्रामीण पत्रकार संघाचा प्रतिनिधी सुद्धा आहे, यांच्यासोबत राजयोग रिक्षा स्टँडचे त्यांचे रिक्षा चालक सहकारी या सर्वांनी मिळून पुण्यातील काही रिक्षा संघटनांचा सत्कार केलेला आहे. आणि हा सत्कार, हा कार्यक्रम कशा प्रकारे झाला आपण विस्तृतपणे जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला परमिट या धोरणामुळे राज्यभरात अनावश्यक प्रमाणात रिक्षा परवाने वितरित करण्यात आले. यामुळे रस्त्यांवर रिक्षांची संख्या प्रचंड वाढून ट्रॅफिक जॅमची समस्या गंभीर झाली असून रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध संघटनांनी एकत्र येऊन मुक्त परवाना धोरणात विरोधात सातत्याने निवेदने व आंदोलने केली. विशेषतः पुण्यातील अग्रगण्य रिक्षा संघटनांनी केलेल्या नियोजनबद्ध लढ्यामुळे अखेर शासनाला या धोरणावर तात्पुरती स्थगिती आणण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय म्हणजे पुण्यातील रिक्षा संघटनांचा सरकारविरुद्धचा मोठा विजय मानला जात आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजयोग रिक्षा स्टँडच्या वतीने रिक्षा चालक महालिंग स्वामी यांच्या पुढाकाराने भव्य आभार व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आझाद रिक्षाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शफीकभाई पटेल यांनी विशेष मार्गदर्शन व परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श मोटर वाहन निरीक्षक पुरस्कार प्राप्त श्री कृष्णांत बामणीकर साहेब, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री अभिजित कांबळे साहेब, यासोबत रिक्षा पंचायतचे अध्यक्ष नितीन पवार साहेब, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते. आपले सहकारी जे रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी अतिशय तळमळीने काम करतात, त्यांच्या घरी आम्ही ईदला पण गेलो होतो आणि काल रिक्षा पंचायतची साप्ताहिक बैठक असते शनिवारी, त्यालाही ती संपल्यानंतर ते आले आणि मला म्हणजे तुम्ही या प्लीज. मी इथं आलो आणि मी आता भाषण ऐकतो मनाची. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुराद काझी यांनी केले. यावेळी पुण्यातील विविध अग्रगण्य रिक्षा संघटनांच्या संस्थापक व अध्यक्षांचा शॉल, श्रीफळ व आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष श्री नितीन पवार साहेब, आझाद रिक्षाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफीकभाई पटेल, शिवनेरी रिक्षा संघटनेचे आबा बाबर तसेच अशोक साळेकर साहेब, यासोबत आम आदमी रिक्षा संघटनेचे आनंद अंकुश, MIM रिक्षा संघटनेचे बाबा सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रिक्षा विभागाचे श्री बाळासाहेब शिंगाडे, छावा वाहन चालक कामगार संघाचे बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार व त्यांची पूर्ण टीम, यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अर्शद अन्सारी, जनता गॅरेज रिक्षा संघटनेचे सचिन वैराट, पुणे जिल्हा कृती समितीचे माजी समन्वयक श्री तुषार पवार, तसेच आबा सातपुते रिक्षा चालक व पुणे जिल्हा चर्मकार संघटना जिल्हाध्यक्ष यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड येथील एक सामान्य रिक्षा चालक व छावा वाहन चालक मालक कामगार संघाचे प्रतिनिधी व पदाधिकारी श्री अविनाश जोगदंड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. एक सामान्य रिक्षा चालक म्हणून सिंगापूर येथे जाऊन तेथील वाहतुकीची परिस्थिती, वाहतूक किती शिस्तबद्ध आहे
कशा प्रकारे तेथील नागरिक वाहतुकीचे वेळेला कायद्याचे पालन करतात याबाबतचा आपला अनुभव व्यक्त केला.